हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही विष्णू सहस्रनामाचे अर्थ पळयतरशिलीचे काली 45 श्लोक तई जल्लेले तंतु ऋतु सुदर्शन कालः परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः। या श्लोकांतु ऋतवे नमः, सुदर्शनाय नमः, कालाय नमः, परमेष्टिनी नमः, परिग्रहाय नमः इतली जला आजी उग्राय नमः, संवत्सराय नमः, दक्षाय नमः, विश्रामाय नमः, विश्वदक्षिणाय नमः। तरी आम्ही पळोवचा कसा त्या श्लोक त्या अर्थू पळोवचा आसा मागिरी विंगड श्लोकाक वचा। आता उग्राय नमः उग्र म्हणजे इतक परमात्माक नवे। आता परमात्मा आमकां पुराय जना प्रीती करता जाल्यार ताका उग्र म्हणजे कसल्याक परमात्मा शांत म्हणून घेता। तागेलें उग्र रूप कोणें पळयलां हांवें पळयलां। प्रहल्लादा रक्षण करूक हिरण्यकशिपू मारूक तो उग्र नरसिंह जावन येयला। इत्याक म्हणल्यार हिरण्यकशिपू अधर्मी आशिल्लो। पुराय जनाक काणी गोत्ता स्वप सांगका म्हणना तशी परमात्मो अंतकरण शुद्ध नानतील जनांक विहित कर्तव्य करनानशी अधर्मी जनांक अधर्म करतल जनांक दुष्ट स्वभावाचे जनांक साधू जनांक कोण उपटळ दिता तांकां परमात्मा उग्र म्हूण सांगून आमकां उग्र नरसिंह अवतार घेवन येईल परमात्माल काणी आयकतना कळ्ळा। परमात्माक तसला रे हिरण्यकशिपूल वैरी द्वेष आशिल्लो ना। हिरण्यकशिपू परमात्मा द्वेष करतशिलो जाल्यार परमात्मो हिरण्यकशिपूक वयचे द्वेषान नरसिंह जावन येईल न्ही। परमात्मो जिवांक गेले कर्माक अनुसार जावन शरीर घेवन येयले जीवात्माले कर्मांक ते शरीरा दुखून करचे कर्माक अनुसार जावन तो उग्रय जाता शांतय जाता। आता हिरण्यकशिपू मारतना उग्र जल्लो नरसिंह प्रहल्लादान स्तोत्र करतना भारी शांत जल्लले आमी त्या काणींत पळयला। वज्रादपि कठोराणी मृदूनी कुसुमादपि म्हणलेले बरी तप्पू केलेले जनाक तप्पू करचे म्हळ्यार कसं न्ही अधर्म करलेले जनाक तांकां ताजीन जेवचे कर्मफल अनुभव करचा दिता तो तशें जावन ताका उग्र म्हूण येता। तशी कोण अधर्मी कोण दुश्टांक बाधितल जन आसा तांकां निर्दय जावन शिक्षा दिता तशें जावन परमात्माक उग्र म्हूण म्हणचें। आतां संवत्सराय नमः सम म्हळ्यार सम्यक म्हळ्यार परिपूर्ण तशीची सम्यक म्हळ्यार चांगरीती म्हळ्यार पुर्ती परिपूर्ण तशी संपूर्ण जावन आशिल्लो परमात्मो वसत पुराय कडेन वास जावन आशिल्लो परमात्मो म्हळ्यार रमयती संवसत रमयती संवत्सरः तशी परमात्माल वैरी आतां हांगा परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मो सर्व कडेन वास जावन आसता सर्व जिवाल अंतर्यामी जावन आसता। त्या जिवाल करीन तांगेले योग्यतेक समजावन कर्म करून तो तांकां चांगपणकी म्हळ्यार बरेपणकी जेव तांकां शिक्षकी सकट दिवन
तो रमयती आनंद पावता. म्हळ्यार हांगा समस्त सृश्टी करची परमात्मान ताका ते सृश्टी करचे पालन करचे लय करचे मात्र न्ही ते सृश्टी केल्लेले जिवांक तांगेले कर्माक अनुसार जावन तांकां फल दिवचे हे पळोवन ताका एक खेळ अशी तशें जावन ताका ते आनंद जाता. तशी हांगा परमात्माल वयरी संपूर्ण मन दवरून कोण परमात्माल आराधना करता तांकां पूर्ण आनंद दिता. तशी सम्यक चांग रितीरी जीवन करतल जनाक चांग रितील जीवन करचें म्हळ्यार कशें न्हय तेची वर्णविहित धर्म वर्णविहित कर्म करून धर्म पालन करतल जनांक आनंद दितलो. तागेले दिकडे वचका म्हूण प्रयत्न करतल जनांक वात्सल्यान पळयतलो. तशें जावन तो संवत्सराय नमः. वत्सर वत्स म्हणचे वात्सल्यान पळोवचें हे वासराक वत्स म्हणजे वासर म्हळ्यार चेडूं वत्स म्हणटाची तांकां मोगान पळोवचें वात्सल्यान. तशी परमात्मो कोण धर्मार जीवन करता आनी तागेले चेडूं तांकां वात्सल्यान पालन करता म्हूण. तशी आतां दक्षाय नमः. दक्ष म्हळ्यार कसो न्ही समर्थ सर्व समर्थ म्हळ्यार ऑमनिपोटेंट म्हणटाचे आमी. परमात्मो सर्व समर्थ जावन आशिल्लो तो समर्थ म्हळ्यार कसो न्ही प्रति एक जीवा सृश्टी करता की तो ಸೃಷ್ಟಿ ಕೇರಲಿ ನಂತರ ಹೂವ ಕೊಡುವವರಿಗೆ ಹುಲ್ಲ ಕೊಡುವ ಮನಸ್ಸು ಹೂವ ಕೊಡುವರ ಮನೆಗೆ ಹುಲ್ಲ ತರುವ ಮಳರಿ आम्ही तक भक्तीन सांगलं पत्रम पुष्पम फलम तोयम ये मे भक्त्या प्रयच्छती म्हळ्यार कोण म्हाका भक्तीन पत्र पुष्प फल आनी तोय उदक दिल्लेल्या जनाक हांव चंद रितीर पळयता म्हूण ताणें म्हणलां. तशी तांणी भक्तीन दिलेले घेवन तांकां रक्षण करता हांव म्हूण म्हणलां. तशी तो मस्त सकट म्हणटा कसं न्ही अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्यां भियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. कोण म्हगेलें अनन्य चिंतन करता तांगेलें योग आनी क्षेम दोनी हांव पळयता म्हूण सांगून पळया आमी मस्त सकट सांगताची कसल करताची आमी सांगील पुरी करताच्यो आमी ना. तशें जावन परमात्मा सांगील तशी करतल देखून ताका सत्य म्हणटाची सत्य पराक्रमी म्हणटाची सांगील तशी करून दाखयतलो. तशी सर्वसमर्थ म्हूण कसले म्हणचे म्हूण म्हळ्यार सृश्टी केलें ताणें जिवाचें ते सृश्टी केल्लेले जिवाक पालन करता तागेले लय जावूत म्हळ्यार शरीर नाश जावूत. शरीर नाश जावन जाता ते जिवात्माकय ते लोकांत पळोवन घेवचे परमात्मानाची. तशी आतां हांगा ते जिवात्माक सुख दुख्खादी दिवका जाल्यार ते जिवात्माले पूर्व शरिराचे म्हळ्यार पूर्व जन्मांतराचे पुरे शरिराचे कसल काम ताणें केलां ताजी फल कसल दिवका ते पळय गोत्तशील दिकून हे जन्मांत सूख दिवचें जाता परमात्माक. तशें जावन परमात्मो प्रति एक जिवाचे भूत भविष्यत वर्तमान तीन कालय संपूर्ण जावन कळ्ळलो. तशी दक्षाय नमः म्हणल्यार पुरो आमकांय जिवनांत सर्व कार्य सत्कार्य उडगास असो सर्व कार्य म्हळ्यार कसं वायट करचें न्ही सत्कार्य करचें सामर्थ्यक दितलो. द म्हळ्यार दितलो क्ष म्हळ्यार घेतलो सर्व करतलो. तशें जावन ताका सर्व समर्थ जावन आशिल्लो परमात्मो म्हणचे. विश्रामाय नमः. विश्राम श्रम म्हळ्यार आयासू विश्राम म्हळ्यार श्रम आमगेले श्रम परमात्मा नामस्मरणेन आमगेले दैहिक मानसीक दोन्ही श्रम वता दोन्ही आयासू दोन्ही दुखी वता. सर्व जिवाचे म्हळ्यार जिवान शरीर घेवन येत तरी हांगा हे संवसाराक भवसागर म्हणटाचे. अंतू प्रति एक जीव शरीर घेवन येत तरी दुख्खय भोगता सुखय भोगता वय हे आयासू जिवाक कसल आयासू जन्म घेवचे एक आयासू जन्म घेवचे हे संवसारांत आसचे वापस मरण पावचे थंयक जल्वे ना वापस जन्म घेवन येता हे एक व्हड आयास. गर्भावास करचे म्हळ्यार त्या जिवात्माक व्हड आयास कय. तशी सर्व जिवांक भव म्हळ्यार एक श्रम आसा पळय ते नाश करून मोक्ष दितलो तसलो परमात्मो विश्राम म्हळ्यार कडेच एक जागो म्हणत म्हळ्यार आरामेर पळय आमी खंय सकट भोंवन येवन आरामेर एक घर कडेन येयले कडले मांचार न्हिदोन एक सुखच जाल्ले भोवन पुरो जाल्लेले म्हणटा पळय विश्राम रेस्ट
म्हणटा पळय तसलो रे परमात्मो विश्राम ही ताका म्हळ्यार हें पुराय कशें म्हणचें मर्त्य आनी स्वर्गादी लोकू नरकादी लोकांत भोंवतर सुचे जिवांक जनन मरण इत्यादी जावन तीन कडेन भोंवतर सुचे जीव हे शरीर विंगड विंगड शरीर घेवन येता भोंवतर आसता पुरो जावन वता जिवात्माक केन्ना परमात्माले वता ते रेस्ट प्लेस ते विश्राम तशें मागीर साधना कोरका म्हूण शरीर दिवचें जाल्यार अनेकानेक शरीर मेळटा वैवे कडेच एक देह म्हूण आसा आमकां साधन परिपूर्ण जेवचें चर्मदेह म्हणटाची तांतूय अपरोक्ष ज्ञान जतकय ते जाल्ले नंतरय प्रारब्ध स्वारतय ते अपरोक्ष ज्ञान जाल्ले कुडले संचिता आगामी नाश जाल्ले जाल्यार प्रारब्ध पळय ते घेवन येयले त्या शरिराचे ते मात्र बाकी आसता ते स्वारतय आमी त्या शरिरांत सुका मागीर सीदा मोक्ष म्हळ्यार विश्राम दितलो तशें जावन विश्रामाय नमः विश्व दक्षिणाय नमः दक्षिणा दक्ष आनी दक्षिण दक्षिण म्हळ्यार निश्पक्षपातारी पुराय जनाक पळयतलो विश्व दक्षिण सगळे विश्व सृश्टी करता सगळे विश्वांत म्हळ्यार ब्रह्मांडांतले पुराय जीव सृश्टी करता आनी पुराय जनाक तो समान रितीची प्रिती करता तो आमकां दिसता ಕೆಲವು ಜನ ದುಃಖ ದಿತ್ತ ಕೆಲವು ಜನ ಸುಖ ದಿತ್ತ परमात्माला कसा न्याय यो म्हणटल जनसाची न्याय परमात्मालोची खंडित जाल्यार ते दुःख भोगूका जाल्यार आमी कसल की वायट कोरनसाची तेची सूख भोगूका जाल्यार ते सुख म्हूण आमकां कोणा पळयतना दिसता पळय आनी ते शरिरांत येवका जाल्यार पुर्वांत कस की चांग कोरनसाची तो आमगेले चुकी की आमगेले चांगपणाकी जाय आशिल्ले फल दित्ताची दिता तांकां चंद कोण पळयता आमकां चंद कोण पळयना आमी म्हणूक ना हें इताक म्हळ्यार परमात्माक पुराय जन समान तागेले सृश्टीचे तशें जावन निश्पक्षपातारी सर्वसामर्थ्यान दक्षतेन सगळे विश्वाचे सर्व कार्य व्यवस्था पळयतलो विश्व दक्षिण तशी अन्य श्लोकात विस्तारः स्थावरस्ताणुः प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः विस्तारः स्थावरस्ताणुः प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः आता हांतुले नामावळी पळय हांगा विस्तारः स्थावरः स्थाणुः प्रमाणं बीजम अव्ययम दोन्ही नांव लेख येत नाही म्हटल्यार बीजम अव्ययम एक नाम म्हणून सांगू येतं तशी अर्थः अनर्थः महाकोशो महाभोगो महाधनः अर्थो नर्थो ते ओटकून सांगता ते एक मात्रा चड अ म्हणचे अक्षराचे अर्थो नर्थो तशें येता जेवो अर्थो अनर्थो महाकोशो तशी म्हूण येता नाही म्हटल्यार अर्थो नर्थो म्हणूनच अर्थो नर्थो महाकोशो तशी म्हूण येता तशी आतां ह्या श्लोकांत इतले नाम पळयाची विस्ताराय नमः विस्ताराय नमः स्थावराय विस्ताराय नमः स्थावराय नमः स्थाणवे नमः प्रमाणाय नमः बीजाय नमः अव्ययाय नमः अर्थाय नमः अनर्थाय नमः महाकोशाय नमः महाभोगाय नमः महाधनाय नमः इति नाम सांगा तशी आता विस्ताराय नमः परमात्मो सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो म्हळ्यार कते विस्तार सगळी ब्रह्मांडांत मान्य ब्रह्मांडा भायरी अनेक कोटी ब्रह्मांड नायक म्हणटाना एक ब्रह्मांड नाही आहे कितली ब्रह्मांड ताणें सृश्टी केला एक पण तशें काही पुरो आमकां गोतना कोणेय पळोवच्या वचनीत ते जायनाय आमकां तशें जावन ताणें ताका अनेक कोटी ब्रह्मांड नायक म्हूण सांगून म्हणला जाल्यार तो अनेक कोटी ब्रह्मांडा सृश्टी करून पालन करतलोची ताणें भगवद्गीतेंतूय
आतां आमी भगवद्गीतेचे आधार जावन घेतला री तांतू ताण म्हणचे आसा ये सगळेची कृष्णम जगत सगळे जगत्य मम एकांशेन स्थितः मेगेले एक अंशारी हें जगत्य राबला म्हूण तो सांगता एक अंश कितल्यान तुला एक अंश म्हणून ताणें सांगन की तशें हांव न्हू परमात्माले कोटी कोटी अंशांतूल एक अंश आमगेले ब्रह्मांड की 100 अंशांतूल एक ब्रह्मांड की कसं म्हूण आमकां कळना ही ताका म्हळ्यार परमात्मा गुह्याति गुह्य म्हूण म्हणटाची गोप्य म्हूण म्हणटाची परमात्माला विशीं परिपूर्ण जावन कोणेंय कळलेलें नाची ब्रह्मादी देवते सोडे तांणी पुणीक्षर नाशशील अक्षरा म्हणून घेतील महालक्ष्मी तगले ओटोसता तगले हृदयवक्षवासिनी म्हणटाची तसल महालक्ष्मी काही परमात्माला परिपूर्ण ज्ञान ना म्हूण म्हणटाची जेव्हा तशी परमात्मा सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो तशीच परमात्मा सगळे लोकविस्तार केल्लो विस्तार करचे म्हळ्यार कशी लोकविस्तार पळय प्रलय कालांतू परमात्मा सगळे ब्रह्मांड सूक्ष्म रूप रे हांगाय आमी आलोचना करूं एक ब्रह्मांड तागेले उदराक येवचें कितली ब्रह्मांड सृश्टी केला जाल्यार तितली ब्रह्मांड प्रलय कालांत तो नाश करतलो तशी सर्व ते सगळे ब्रह्मांड सूक्ष्म रुपारी तागेले उदरांत दवरता तो सृश्टी कालांत विस्तार जावन भायर सृश्टी कालांत उदरा दुखून भायर ते समस्त लोक तशी सृश्टी कालांत सगळे लोक अपास विस्तार 14 लोक एक ब्रह्मांड म्हळ्यार निर्माण करता तो स्थूल निर्माण म्हणटाची सूक्ष्म रितीरी उदरांत दवरून घेतिलो स्थूल रितीरी प्रपंच निर्माण करता परमात्माला दुखून सुरवे लक्ष्मी लक्ष्मी दुखून ब्रह्मा दुखून रुद्र इंद्रादी देवते जेवो परमात्मा तत्व तागेल निमती श्री तत्व मागीर महत्तत्व ब्रह्म अभिमानी अहंकार तत्व रुद्र अभिमानी मागीर आकाश वारे उज्जो उद्दाक भूंय हे पंचभूत म्हणटाची अशी पुराय सृश्टी करता 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 स्थूल रितीरी जगत्यो विस्तार जावन सृश्टी करता तो तशी विस्ताराय नमः आतां स्थावराय नमः स्था अव र तिनी रितीरी तिनी विंगडण करीत आमी स्था म्हळ्यार आसूचे परमात्मा अणु रेणू तृण काष्ट जगत्याचे अणुंत परमात्मा अंतर्यामी जावन आस म्हणटाचे आमी तशी स्था म्हळ्यार सर्वांत आसून सर्वांकय पालन करून रक्षण करतलो अव म्हळ्यार तांकां अवती म्हूण म्हळ्यार अवतु माम अवतु वक्तारम अवतु श्रोतारम म्हणटा पळय म्हळ्यार अवती म्हळ्यार रक्षण करतलो तशीच अव म्हळ्यार आमगेल करीन म्हळ्यार आमकां आमगेल सृश्टी जाली कुडले सर्वांत व्याप्त जावन आशिल्लो परमात्मा आमगेले देहांत आसता वय बाय आमगेले भितर आसून आमगेल करीन सर्व कार्य प्रेरेपण करून करयतलो आनी ते कार्याचे नियमनय करतलो खंयचे कोरका खंयचे करूं नज त्या जिवान त्या शरिरा दुखून हे पुराय नियमन करतलो परमात्मा देखून ताका अवती संतोष पावतलो रमती संतोष पावतलो म्हळ्यार परमात्मा सगळे ब्रह्मांड सृश्टी केली की सृश्टी करून सर्व जिवालांत अंतर्यामी जावन आसता की स्था आसता मागीर प्रेरक शक्ती तोच जल्ले देखून सर्व जिवा करीन सर्व कार्य करून तांगेलें रक्षण करता आनी कडेर म्हणटना पुरजनाक संहार करता हें परमात्मा लीला हें लीलेनच तो संतोष पावता तागेल खेळ तो आಡುವ ಮಕ್ಕಳು ಮನೆಯ ಕಟ್ಟಿದರು ಅಟ ಸಾಕೆಂದು ಮುರಿದೋಡಿದರು तशी परमात्मा तागेल खेळ्यो सर्व सृश्टी केले वापस नाका जाल्यार ते पुराय सोणू प्रळय जालें तेंकां वापस सृश्टी करता ताका जाय जालें तेन्ना तशी ती परमात्मा लीला ह्या लीलेन रमती आनंद पावतलो तशें जावन ताका स्थावर आतां स्थाणू म्हळ्यार स्थिर जावन आशिल्लो स्थिर जावन आशिल्लो जाल्यार स्थ म्हळ्यार अचल स्थिर अभेद्य निर्विकार जावन आशिल्लो तशें जावन परमात्माक निर्विकार तो आमकां विकार आसा शरिरांतूय आसा मनांतूय आसा परमात्माक शरिरांतूय विकार ना मनांतूय ना तशें जावन परमात्मा स्थाणू जावो स्थ अणु सर्व जिवांगेले हृदयांत बरी सूक्ष्म 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 बिंदू रुपारी
अणुरुपारी आशिलो तशें जावन स्त अणुः स्थाणुः प्रमाणाय नमः. प्रमाण म्हळ्यार हांव प्रमाण करून सांगता सगळें म्हणटा म्हळ्यार प्रमाण म्हळ्यार आमी प्रमाण करून सांगचें आणे करून सांगचें तशीच इति खातीर ते शब्द आयलो म्हळ्यार प्रमाण म्हळ्यार साक्षी परमात्मो जगत्यांतुले प्रति विशयाक साक्षी वै जगत्यांतुले सर्व विशयाक प्रमाणय वै. प्रमाण म्हळ्यार कशें सांगचें पळय धर्मो म्हणून परमात्मान सांगिल्लें. धर्मशास्त्र म्हणटा पळय आमी कसले वेद इत्यादी ताका प्रमाणशास्त्र म्हणटाची. परमात्मो अशें आस तशें आस परमात्मान हें सांगलां तें सांगलां हें विहित म्हूण सांगलां तें अविहित म्हूण सांगलां हें धर्म म्हूण सांगलां तें अधर्म म्हणलां हें पुरे खंयच्यान आमकां मेळटा. धर्मो अधर्म म्हणचे तसलें हें विधी आनी निशेध सगळें आमकां खंयच्यान तो मेळटा पळोवचें म्हळ्यार वेदांतू. तशें जावन वेद हे जगत्यांतुले सर्व विशयाक प्रमाण म्हणटाची. तशी हें वेदांतू आमकां परमात्मालो विशय कळचे तशें जावन कडेच प्रमाण प्रति एकाक अंतीम एक साक्षी जो प्रमाण म्हणटा पळय तो परमात्मो. तशी खंयची सम खंयची चौकी खंयची धर्म खंयची अधर्म खंयची विधी खंयची निशेधाक पुरायाक प्रमाण कोण परमात्मो. प्रमा म्हळ्यार यथार्थ ज्ञान अणयती सांगतलो अशी कोरका अशी नज यथार्थ जावन सांगतलो प्रमा अणयती प्रमाण. तशी बीजाय नमः. बीज म्हळ्यार बीज म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार कारण मूल कारण. जगत वृक्ष सगळे जगत एक वृक्ष म्हूण लेखलें ताणें सांगलां न्हय भगवद्गीते 15 अध्यायांतू सगळे जगत ह्यो एक वृक्ष म्हूण सांगलां ताणें कसं न्ही. ऊर्ध्वमूलम अधशाकम अश्वत्थम प्राहुः अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्त्वं वेद स वेदवित्त म्हणून म्हणलां. तशी ते सगळेची हें जगत्यो एक वृक्ष म्हूण लेखला रे. ते जगत्य प्रारंभ जालेलो खंय दुखून आतां एक वृक्ष प्रारंभ जावचे खंय दुखून बीजा दुखून वय मे. तशी जगत्य प्रारंभ जालेलो खंय दुखून म्हळ्यार जगत वृक्षाक बिजाचे स्थानारी आशिल्लो. परमात्मा म्हळेलें एक बीज आसा पळय ताजीनची जगत्य म्हळ्यार वृक्ष जाल्ला म्हण लेखयत. जाल्यार एक हांतो एक व्यत्यास कसले म्हळ्यार हांगा आमी वृक्ष पळयताचे आतां आंब्याचे बी तांतू दुखून आंब्या वृक्ष जाता. पणसा बिये दुखून पणसा वृक्ष जाता. अश्वता बिये दुखून अश्वता वृक्ष जाता. हें बीज मातींतू आशिल्लें बीज अंकूर जावन रुपांतर जावन वृक्ष जालेलें. हें हांगाचें वृक्ष जाल्यार जगत म्हळेलें वृक्ष परमात्मालें रुपांतर न्ही परमात्मान अभिव्यक्त केलेलें. प्रपंच तागेलें शरीर न्ही म्हळ्यार तागेलें शरीर प्रपंच सगळें तागेलें शरिरांतू आस जाल्यार तागेलें शरिराची प्रपंच न्ही. हांगा बीजाची वृक्ष जालेलें जाल्यार परमात्मान वृक्ष ते जगत्य अभिव्यक्त केलेलें ताण. तशी प्रपंचाक कारण पुरुशू परमात्मो. तशें जावन ताका बीजाय नमः म्हणटाची. तशीच अव्ययाय नमः. अव्ययः मस्त बनता येयली अव्ययः साक्षी तशी पळय अव्ययः ताका नाश ना. सर्व सृश्टीक मूल कारण तो पोषक तो धारण करतलो तो पालन करतलो तो लय करतलो तो तशें म्हणटाना ताका लय असं म्हणून आमी लेखूंक ना. ही ताका अपस जगत्य पुनर्सृश्टी जाता. तशें जाता मूल जावन जगत्याचे सृश्टी पालन लय करून लय जातरी वापस जगत्य सृश्टी करता म्हणून जाल्यार थंय मूल जावन आशिल्लो परमात्मो आसची आस. तशें जावन परमात्मो नाश नातिलो षटविकार नातिलो परमात्मो देखून ताका अव्यय म्हणून म्हणटाची. अर्थाय नमः. अर्थ म्हळ्यार कामिता आशी. अर्थ म्हळ्यार आशी. तसल्यार परमात्मो पुराय जनांक परमात्माला आशस परमात्मा आमकां जावका म्हळ्यार आशी. तशी मनशाला श्रेश्ठ जावन आशिल्ली आशी कसो आसूं का गो तसो परमात्माक वचून पावचें म्हळ्यार
परमात्माला मेळचे मोक्ष जीवाची आशी तीची जीवात्माला आशी कसले परमात्मा मेळची ज्याला कसं करचे जीवात्मा विंगड विंगड शरीर मेळतना हांगा प्रपंचीक मोहान तो पोण विंगड विंगड कर्म करून ताजे फल अनुभवचे तर हांगा आसता जाल्यार भितर आशिल्ली जीवात्मा एक कांक्षी कसं असतं म्हळ्यार परमात्मा मेळचे तशी प्रती एकल्यान आशी करच्यो तसलो अर्थ आशी करच्यो तसलो परमात्मो दिकून तो अर्थाय नमः महाभारतांतू एक सान विषय येता कसले म्हण धर्मरायाला सभेंत एक म्हणता धर्म अर्थ काम हा या तिन्ही पुरुषार्थांतू आता मोक्ष चार पुरुषार्थ म्हणटाचे पुण्य पुरुषार्थ मोक्ष श्रेष्ठ पुरुषार्थ सर्व पुरु शरीर परमात्मान दिवचेची त्या पुण्य पुरुषार्थांतुले मोक्ष म्हणेल पुरुषार्थ पावच्याकची पुरू मेळचे आमकां जाल्यार ते मोक्ष कशीची परम पुरुषार्थ म्हणून गोतस जाल्यार हांगा ते धर्मजाल सभेंतू एक अशी चर्चा जाता चर्चा म्हळ्यार अशीची एक गोष्टी म्हणटा विचारा गोष्टी चांग विषय कसं कालक्षेप करून नातानी ताणें एक म्हणटा अशी जाता कसं नाही म्हळ्यार हे तीन पुरुषार्थ आसना खंयचे धर्म अर्थ आनी काम हांत भितरी खंयची श्रेष्ठ म्हणून चड जन पुरय धर्मूची म्हणटाची धर्मरायू समेत धर्मूची म्हण म्हणटा अर्जुन एकलो म्हणटा अर्थ म्हण कित्याक म्हण म्हळ्यार तागेल कारण ताणें ताका दिवची विशय कसो न्ही म्हण म्हळ्यार प्रपंचांतू एक दुड्ड आशिल्ले जनाक ताण म्हळ्यार पळयला तांकां कितले एक कसले ना कळून घेतना तांणी खंयची स्थितीर आशिल्ले ते अर्जुनाक सम उडगास आसना तो सांगता अर्थ दुड्डू मुख्य प्रपंचांतू म्हण म्हणटा जाल्यार आनी ते समर्थनाय करता धर्मपालन करता जाल्यार अर्थ जगू का म्हण सांगून जाल्यार भिमाल विशय येताना भीम सांगता ना काम मुख्य म्हणटा पुरे जन आश्चर्य भिमाल तसले एक श्रेष्ठ मनशान खाली इच्छिता कामां श्रेष्ठ म्हूण सांगचे समवे इथे तो सांगता भीमो साक्षात वायुदेव तो महाज्ञानी हांगा काम म्हूण लेखले कुडले दैहिक डिझायर्स मात्र लेखताची काम म्हूण म्हळ्यार सामान्य जावन कसं लेखचे दैहिक डिझायर्स आशी देहाची एक विशय सुख भोगची आशी म्हूण लेखताची जाल्यार त्याने डिझायर म्हूण म्हळ्यार आशी डिझायर म्हळ्यार काम म्हळ्यार परमात्मा पावचेची एक होड काम आशी त्या डिझायर खंय त्या परमात्माक पावचे विशयांतूय आमकां आशी आसूं का तशें जावन भीम स्पश्टीकरण करता धर्मो श्रेष्ठ म्हणून तुमी सांगचे जाल्यार धर्म पालन करता जाल्यार ते त्या विशयांतू काम आसूं का म्हाका धर्मपालन करची काम आस आशी आस देवो धर्मान अर्थ संपादन करची इच्छा आशी आसूं का तशीची सर्वज्ञानी न्ही पावची आश कसले म्हूण म्हळ्यार परमात्माक पावका म्हूण सर्व ज्ञानी गेल आशी ती तशी तो सांगता आशीच मुख्य कामाची मुख्य पुरुषार्थ म्हूण म्हणटा जावं अनर्थ न अनर्थाय नमः न अर्थ म्हळ्यार अर्थ म्हळ्यार अपेक्षा इच्छा आशी म्हूण जाल्यार सर्व जिवांली अपेक्षा परमात्मा पावची सर्व जिवांगेली आशी परमात्मा पावची अशी लेखल्यार ते अर्थाय नमः जालें आतां अनर्थाय नमः न अर्थ अपेक्षा नातिलो आमकां पुराय जनाक अपेक्षा अर्थ परमात्मा पावका म्हूण जाल्यार परमात्मो न अर्थ ताका कसले अपेक्षा ना पण तो हांगा सृष्टी स्थिती संहार सर्व कार्य करता सुख दुःख आदी जिवांक दिता जाल्यार तो ताका कसले अपेक्षा स्वय ताणें कसले आमगेल्या सांगले तुका सुख दिता तूं म्हाका कसो दिता तुका दुःख दिवचें न्हय म्हण जाल्यार तूं म्हाका कसलें दिवका ताणें सांगनी आमी हांगा देवाक म्हणचें तुका इतली काणीक घालता फुल्लां पुजा करयता तुका तें करयता हें करयता म्हाका कश्ट दिवं नाका म्हळ्यार जेतवे तें ना फुल्लां पुजा दिता तागेल कुशी खातीर दिवका आमी जसं की व्रत इत्यादी दवरता तागेल कुशी खातीर आमी पुरे आमगेल खातीर धरचें तेच न्हू आमी कश्ट सुख भोगतर सुखा जाता तशी परमात्मो अनपेक्ष ताका कोणाले निमती कसले नाका तो आमी आमगेले एक कसले स्वभाव म्हळ्यार आमी कसं केल्यार ते आमगेल प्रयोजना खातीर स्वप्रयोजना खातीर करचें जाल्यार परमात्मान कसले करचें जाल्यार सर्व जनांक आनी कसं म्हूण म्हळ्यार
विधिनिषेध सकड केल्लो परमात्मो अवतार घेऊन येतना विधिनिषेध कोरनो आमकां सांगिल्लें नाही ताणें सम तागेले अवतारा काण पळया धर्म ताणें पालन करून दाखयला ताणें केलेले नियम तोचे पालन करून दाखयता आनी नियम मिकून कोण वता नियम चुकून कोण वता तांकां तो अनर्थ करता म्हळ्यार तांकां तो शिक्षा अनर्थ म्हळ्यार वायट तांकां वायट करचें म्हळ्यार तांगेले कर्म ताणें शिक्षण दिवचें शिक्षा म्हणून ना तें शिक्षण दिवचें पळय वेद खंपोवन व्हेल्ले हयग्रीव राक्षसान वेद जेवका म्हळ्यार वय न्हय परमात्मान ताका संहार करून मत्स्या रुपार येवन ताका संहार करून वेद रक्षण केलें तें हयग्रीव राक्षसाक केलेलो अनर्थ तशी हिरण्यकशिपूक ताणें अनर्थ केल्ले म्हणीत ताका तो अधर्मी क्रूर स्वभावाचो तो हरिद्वेशी हिरण्याक्षू ताणें भुंयक तिगेले स्वस्थानार दुखून घेवन चमकलतो वय बे तशी ताका संहार केले आनी भुमीले रक्षण केलें ताणें शिश्ट जनांगेल रक्षण करच्याक परमात्मो दुश्टांक अनर्थ करता तशें न्हू अनर्थाय नमः दोन रितीर सांगूं येता नर्थाय नमः अनर्थाय नमः महाकोशाय नमः महाकोश म्हळ्यार वेद म्हूण म्हणलेले ज्ञानकोश म्हणटाची वेद म्हळ्यार ज्ञानाचे होड भंडार कोश म्हळ्यार तशी ब्रह्मांड म्हणलेले महाकोशांतू भरलेलो शक्ती परमात्मो वेद म्हणलेले महाज्ञानाचे भंडार कोश परमात्मो मात्र न्ही आमकां पंचकोशात्मक शरीर दिला ताणें तांतूय अंतर्यामी जावन आस तशें जावन तो महाकोश आमगेले शरीर अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोश आसूचे शरीर म्हणटाचे त्या शरिरांत अंतर्यामी जावन बशिल्लो परमात्मा महाकोश म्हणचे आतां महाभोगाय नमः सर्व रितीचे सुख अनुभव करतलो पूर्णानंद जावन आशिल्लो परमात्मो तशीची सर्वांगेल अंतर्यामी जावन आमगेल करीन जिवां करीन शरिरा करीन सत्कर्म करून पुण्य फल पुरे भोगयतलो तांगेल कर्म फलाक अनुसार जावन ते जिवांक पुण्याचे फल भोगयतलो तशें जावन महाभोग महाप्रलय कालांतू सर्व ब्रह्मांड पोट्टांतू घेतलो आमी गिळटलो म्हूण लेखलें रे महाभोग तशीच महाधनाय नमः महाधन जगत्यांत ओड संपत्त म्हळ्यार खंयचे दुड्डू न्ही परमात्म तागेले आसूचे दुड्डू कोणा लेगीना षट संपत म्हणटा तागेले ज्ञान ऐश्वर्य शक्ती यशस्सु कीर्ती तेज हें पुरे षट संपत्त आसूच्यो परिपूर्णतेमें आसूच्यो परमात्म तो व्हड संपत्त तशी ताका महाधन म्हणचे सगळे जगत्यांतुले आमकां एक समाची वयरी विहंगम नोट केले रे आमगेले जागो आमी खंय आसा पळय तो दिसयच ना ते 14 लोकांत ग्लोबची विहंगम नोट केले रे आमकां आमगेले जागो सुबे मोन्या इतले कळना एक चक्रवर्तीक भारी एक हांव सगळे देश गेलोवन घेतला चक्रवर्ती म्हळ्यार तशी न्हू सगळे देश गेलोवन घेवका तो खंयची रामानुजाचार्याल्की खंयची काणींत वाजिल्लो म्हाका तो सम उडगासेना तो सांगता की सगळी जगत्याच्यो चक्रवर्ती हांव म्हण तेदना तांणी ग्लोब म्हळ्यार भूपट हाडून प्रपंचाचे हांतू तुगेले देश खंय आसा म्हूण सांग कडेरी त्या भूपटांत तूं एक सुमे मोन्यान दाखयतो हें देश मेगिल्ले म्हूण तांत भितर तूं खंय आसा ते पॉयंट दाखोवपाक जाता वय बे तेदना तांणी सांगताच की आचार्य येद्दे व्हडले प्रपंचांत सुव्या मोनी दवरची इतले जागो तुगेल म्हूण जाल्ले रे ताजे खातीर इतले तूं सांगता हांव महाचक्रवर्ती अशी तशी हे सगळे प्रपंच कोणाल गो तसवे परमात्माल तूं तागेल तितलो व्हड चक्रवर्ती वे तूं म्हूण म्हणटा इतले सुवे मना इतले दाखोवचे तितले जागो तुगेल जावन तूं व्हड तूं वतन तुगेल न्हय तो तूं व्हरूंकय जायना असो हांगासतना तुगेल म्हूण लेखून तूं इतले महागर्व दाखयता म्हूण जाल्यार रे परमात्मान कितले गर्व दाखोवका म्हूण सांगून म्हणटाची म्हळ्यार
तितले एक नमनेचे सगळे प्रपंच तागेल म्हणटना तो महाधन ज्ञान मळेल संपत्तू दितलो. तशी आता अनेक श्लोकू पाहिजे दिसाक आमी पळोवया. आजी सांगिले सर्व विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. श्री हरि गुरु चरणारविंदार्पणमस्तु.